नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि खूप भारी दाखवलेला आहे. मंडळी इकडे आता प्रिया आणि सायली दोघीसुद्धा प्रेग्नेंट आहेत आणि प्रेक्षकांना आता मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण प्रिया जेलमध्ये असल्यामुळे आता ती प्रेग्नेंट आहे आणि त्यामुळेच मालिका आता 9 महिन्यांचा खूप मोठा लीप घेणार आहे. मंडळी इकडे आता सायली आणि प्रिया दोघांची सुद्धा डिलिव्हरी एकाच हॉस्पिटलमध्ये होते. प्रियाला मुलगी तर सायलीला आता मुलगा होतो आणि आता प्रियाला ज्या क्षणी कळतं की आपल्याला मुलगी झाली आणि सायलीला मुलगा झालाय म्हणजे सुभेदारांच्या प्रॉपर्टीचा वारस हा सायलीचा मुलगा असेल आणि आपल्याला त्या घरात आता पुन्हा काही एंट्री मिळणार नाही. आणि म्हणूनच प्रिया आता कोणालाही न कळता सायलीची आणि स्वतःच्या मुलाची अदलाबदली करते. सायलीचा मुलगा स्वतःकडे घेते तर स्वतःची मुलगी सायलीकडे ठेवून देते आणि आता खूप मोठं कारस्थान करत प्रिया पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरामध्ये स्वतः एंट्री मिळवणार आहे. तर मंडळी आजचा भाग खूपच भारी दाखवला आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे येणारे नवीन अपडेट, नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे इकडे आता कोर्टामध्ये प्रियाची हेअरिंग झालेली असते आणि त्याच्यामध्ये प्रियाला आता तिने जे काही गुन्हे केलेत त्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा म्हणून तिला आजन्म कारावासाची म्हणजे जन्मठेप झालेली असते. प्रिया इथे आता अर्जुनच्या समोर प्रचंड विनवणी करत असते की अर्जुन मला जामीन मिळवून दे, माझं ऐकून घे. पण आता अर्जुन आणि चैतन्य तिचं काही न ऐकता ते तिथून निघून चाललेले असतात आणि तेवढ्यात प्रिया आता जोरातच ओरडते की अर्जुन माझ्या पोटात सुभेदारांचा वारस आहे आणि सुभेदारांचा वारस असा हा जेलमध्ये लहानाचा मोठा होणार आहे का. आता अर्जुनने जेव्हा हे ऐकलंय तेव्हा मात्र अर्जुन पूर्णपणे हादरलाय, कोसळलाय. पण आता जे पोलीस कॉन्स्टेबल असतात ते प्रियाला तर तिथून ओढत घेऊनच जातात. प्रिया आता इथे अर्जुनशी बोलण्याचा प्रयत्न करत असते पण अर्जुनसुद्धा खूप मोठ्या शॉकमध्ये गेलाय. म्हणजे हे कसं काय होऊ शकतं आणि अर्जुनला स्वतःलाच काही सुचत नाहीये. चैतन्य आता इथे अर्जुनला सावरतो आणि म्हणतो की हे प्रियाने सांगितलंय, कदाचित तिचा बाहेर पडण्याचा हा आणखीन एक कुठला तरी प्लॅन असू शकतो. आपण ह्या गोष्टीची खात्री केल्याशिवाय तिच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. पण इकडे आता अर्जुनने अश्विनला फोन केलेला आहे आणि अश्विनला तातडीने त्याने आता इकडे जेलमध्ये बोलावून घेतलंय की तू लवकरात लवकर इकडे जेलमध्ये निघून ये आणि हो, घरच्यांना सध्या काही सांगू नकोस. इथे आता चैतन्य म्हणत असतं की आपण आत्ताच्या आता इथे इन्स्पेक्टर सावंत यांना जाऊन भेटूया आणि डॉक्टरांनी खरंच तिची काही टेस्ट केली का हे जाणून घेऊया. इकडे अर्जुन आणि चैतन्य आता इन्स्पेक्टर सावंत यांना भेटतात आणि तेव्हा इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडून कळालेलं आहे की हो, डॉक्टरांनी त्यांचं चेकअप केलं आणि त्याच्यामध्ये त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. हवं असेल तर आपण पुन्हा एकदा कन्फर्म करूया. आणि त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा प्रियाची ब्लड टेस्ट केली गेलेली आहे, प्रेग्नन्सी टेस्ट केलेली गेलेली आहे. पण आता इथे अर्जुन आणि चैतन्याला ह्या गोष्टीवरती विश्वासच बसत नसतो. त्यांना अजूनही असं वाटतं की प्रियाचा हा सगळा प्लॅन खोटारडेपणा असेल, बाहेर जाण्याचा, पळून जाण्याची पळवाट काढत असेल. पण पुन्हा एकदा केलेली टेस्ट ही पॉझिटिव्हच आलेली आहे. तिकडे अश्विन आता अर्जुनने बोलवल्यामुळे जेलमध्ये तो त्याला भेटायला आलेला असतो. तर अर्जुन आता अश्विनला घेऊन प्रियाला भेटायला इकडे जेलमध्ये येतो. अश्विनला कळतं की ह्याने प्रियाला भेटायला आणलेलं आहे. अश्विनला त्या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि म्हणतो, दादा तू मला इथे का घेऊन आलायस? तू हिला भेटवण्यासाठी मला इथे घेऊन आलास का? मला ह्या मुलीचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. दादा तू मला का इथे बोलवलंस? मला आधी का नाही सांगितलंस? मला या मुलीशी एक शब्द बोलायचं नाही आहे. आणि आता अश्विन तिथून रागाने निघून झालेला असतो. प्रिया मात्र आता प्रचंड विनवण्या करते, अश्विन प्लीज एकदा माझं ऐकून घे, प्लीज मला समजून घे अश्विन प्लीज. अश्विन आता प्रियाचं ऐकून घ्यायला तयार नाही आहे आणि तो रागाने आता तिथूनच बाहेर चाललेला असतो. तो तिथून वळून जाणार तर अश्विनला आता अर्जुन म्हणत असतो की अर्जुन एकदा तिचं म्हणणं ऐकून घे. अर्जुन म्हणतो की दादा मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे, मला तिच्याशी एक शब्दसुद्धा बोलायचं नाही आहे. आणि अश्विन आता तिथून बाहेर पडणारच थोड्यात प्रिया मागून ओरडते आणि म्हणते की अश्विन थांब, मी तुझ्या बाळाची आई होणार आहे, प्रेग्नेंट आहे, मी गरोदर आहे. अरे मला नाही, किमान आपल्या बाळाची तरी विचारपूस कर, किमान आपल्या बाळासाठी तरी येऊन भेट. आता हे सगळं ऐकल्यानंतर अश्विनला खूप मोठा धक्का बसला. म्हणजे प्रिया म्हणाली की मी प्रेग्नेंट आहे. अश्विनला ह्या गोष्टीमुळे आनंद नाही तर त्रासच झालेला असतो. अश्विन म्हणतो की प्रेग्नेंट? पण माझा या सगळ्याशी काय संबंध? अर्जुन म्हणतो की तिला जाऊन एकदा भेट आणि एकदा बोल. इथे अश्विन म्हणत असतो की दादा माझा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे आणि मुळात म्हणजे हे बाळ माझं नाही आहे. आता इथे अश्विनने सगळ्यांसमोर सांगितलं की हे बाळ माझं नाही आहे. आता इथे प्रिया म्हणते की अरे अश्विन असं काय करतोस? मला माहिती आहे की माझ्याकडून खूप चुका झाल्यात, मी खूप चुका केल्यात, मी तुला फसवलं आहे, तुझ्या भावनांशी खेळले. पण अश्विन मी खरं सांगते हे बाळ तुझंच आहे. मी मला माहिती आहे मी तुझ्या प्रेमाचा सुद्धा विश्वासघात केला, पण अर्जुन हे असं वाईट कृत्य मी कोणासोबतही केलं नाही आहे. अश्विन मी खरं सांगते हे बाळ तुझंच आहे.
पण आता इथे अश्विनने बाळ स्वीकारण्यास पूर्णपणे नकार दिला. अश्विन म्हणतो की हे बाळ माझं नाही आहे. जोपर्यंत हे बाळ माझं आहे सिद्ध होत नाही, तोपर्यंत मी या बाळाचा स्वीकार करणारच नाही. तर अश्विनी त्या अर्जुनला म्हणतो की दादा काही नाही, हिला आता जेलमधून बाहेर पडायचं आहे म्हणून तिची पुन्हा ही सगळी नाटकं सुरू झालेली आहेत, म्हणून पुन्हा ही सगळी नाटकं करते. हे प्रेग्नन्सीचं सगळं नाटक आहे, हे सगळं खोटं आहे. पण आता अर्जुन म्हणतो की अश्विन असं नाही आहे, आम्ही पुन्हा या गोष्टीची खात्री केली आणि ब्लड टेस्टसुद्धा केलेले आहेत. प्रिया खरोखरच प्रेग्नंट आहे. आता इथे अश्विनला कळतं की म्हणजे हे सगळं नाटक नाही आहे, खरंच प्रिया प्रेग्नंट आहे. पण अश्विन म्हणतो की मी ह्या बाळाला स्वीकारू शकत नाही. आणि असं म्हणून आता अश्विन तिथून निघालेला असतो. प्रिया अश्विनला प्रचंड आवाज देत असते, आरडाओरडा करत असते, पण अश्विन तिथे थांबत नाही आणि निघून जातो. प्रिया म्हणते अश्विन तू माझं बाळ स्वीकार अगर न स्वीकार, पण मी हे सिद्ध करूनच दाखवेन की हे बाळ तुझंच आहे. तिकडे सायलीने पूर्णाजीचा चष्मा गार्डनमध्ये लपून ठेवलेला असतो. तिला त्या गोष्टीचा सतत आता प्रश्न पडलेला असतो की सगळ्या गोष्टी ह्या तन्वीशी जुळत्या मोत्या कशा काय असू शकतात. आणि म्हणून ती पुन्हा एकदा तिथे गार्डन एरियामध्ये येते. आणि त्यावेळेला सायलीला आता पूर्णाजीसोबतच्या तिच्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. तिला भास व्हायला लागतो जेव्हा तन्वी आणि पूर्णाजी गार्डनमध्ये खेळायच्या, तेव्हा तन्वी सतत पूर्णाजी पूर्णाजी म्हणून ओरडत असायची. हे सगळं आता इथे सायलीला आठवायला लागतं आणि सायलीला आता इथे चक्कर येते. सायली चक्कर येऊन खाली पडते आणि आता हे सगळं प्रतिमाने पाहिलेलं असतं, कल्पनाने पाहिलेलं आहे. कल्पना जोरातच ओरडते आणि आता सगळेजण बाहेर येतात आणि सायलीला आतमध्ये आता रूममध्ये घेऊन गेलेले आहेत सगळेजण. आता इथे अश्विन आणि अर्जुन दोघंसुद्धा घरी नसतात. आता कल्पनाला खूप टेन्शन आलेलं असतं. कल्पना म्हणते की आता काय करू, आणि कल्पना लगेच दुसऱ्या डॉक्टरांना फोन करते आणि डॉक्टरांना घरी बोलावून घेते. डॉक्टर इकडे सायलीला चेक करत असतात आणि कल्पना म्हणते की ह्या मुलीला किती वेळ सांगितलं की तिला बरं वाटत नाही तर आराम कर, तरीसुद्धा एवढ्या उन्हातून बाहेर गेली होती आणि म्हणूनच तिला हा त्रास झाला असेल. आता कल्पनाचं आणि इथं अस्मिताचं हे बोलणं सुरू असतानाच आता अर्जुन आणि अश्विन दोघंसुद्धा बाहेरून आतमध्ये येतात. अर्जुन म्हणतो की मम्मा काय झालं, अगं तू एवढी टेन्शनमध्ये का आहेस. त्यावर आता इथे कल्पना म्हणते की अर्जुन अरे सायलीला चक्कर आली, ती बाहेर गार्डनमध्ये गेली होती आणि अचानक चक्कर येऊन खाली पडली. अर्जुन म्हणतो की काय, अशी म्हणतो की सायली वणीला चक्कर आली. आणि आता इथे कल्पना म्हणत असते की हो, तुम्ही दोघंसुद्धा घरी नव्हतात, मला काहीच कळत नव्हतं, म्हणून मी डॉक्टरांना बोलावून घेतले. डॉक्टर त्यांना तिला आतमध्ये चेक करत आहेत. कल्पना असं म्हणाल्यानंतर आता अर्जुन लगेचच आतमध्ये धावत येतो. आता इकडे डॉक्टर सायलीचं चेकअप सुरू असतं. इकडे सगळेजण आता आतमध्ये येतात. अर्जुन म्हणतो की डॉक्टर काय झालं, कशामुळे चक्कर आली तिला, ती कालसुद्धा डॉक्टरकडे गेली होती, तिला चक्कर आल्यासारखं सतत विकनेस आलेला आहे, चक्कर आल्यासारखं होतं आहे, काही घाबरण्यासारखं आहे का. आता मात्र इथे डॉक्टरांनी सगळ्यांना खूप मोठी गुड न्यूज दिली आहे. डॉक्टर म्हणतात अर्जुन सुभेदार काळजी करण्यासारखं असं काहीच नाही आहे, त्या प्रेग्नेंट आहेत आणि म्हणूनच त्याचाच त्रास त्यांना झालेला आहे आणि म्हणूनच त्या चक्कर येऊन खाली पडल्या. आता सायलीची प्रेग्नन्सी टेस्ट आपल्या सगळ्यांना आधीच माहीत झालं होतं की ती प्रेग्नेंट आहे म्हणून, पण आता फायनली सायली प्रेग्नेंट आहे हे सगळ्यांना समजलेलं आहे. आणि ही न्यूज ऐकून आता घरातले सगळेजणच खुश झालेले असतात. पण आता इकडे अर्जुन आणि अश्विनला आनंद तर झालेला आहे, पण इकडे हॉस्पिटलमध्ये जी न्यूज समजली आहे की प्रियासुद्धा प्रेग्नेंट आहे, त्या गोष्टीवरून अश्विन पूर्णपणे डिस्टर्ब असतो. आता इथे अर्जुन हा अश्विनला सावरून घेतो आणि त्याला शांत राहायला सांगतो. त्याने आधीच सांगितलं की प्रिया प्रेग्नेंट आहे, ही गोष्ट एवढ्यात सगळ्यांना सांगायची नाही. तिकडे अस्मिता, कल्पना ह्या सगळ्यांना जेव्हा सायलीच्या प्रेग्नन्सीची न्यूज कळाली आहे, सगळेजण खूप खूप आनंदी झालेले असतात. आता कल्पना आणि सगळेजण सायलीचं कौतुक करतात, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करतात. आणि इथे मात्र आता इथे अश्विनचा सगळ्यांसमोर चेहरा पडलेला असतो. अश्विन आता तिथून निघून जातो. कल्पना तिथे अर्जुनला म्हणत असते की काय झालं, अश्विन असा निघून का गेला. तेवढ्यात पूर्णाजी म्हणतात की अरे हा अश्विन आता बाप होणार आहे आणि हा असा कसा निघून गेला इथून, आता बायकोच्या शेजारी बसून बायकोची काळजी घ्यायची सोडून हा असा कसा निघून गेला. आता पूर्णाजी सायलीला अश्विनची बायको समजत असते आणि त्याच्यामुळे आता पूर्णाजी म्हणते की अश्विन असं का करतोय. आता पूर्णाजींना समजवायचं कसं, हा टास्क सगळ्यांसमोर आलेलाच आहे. म्हणजे सायली प्रेग्नेंट आहे ही जरी आनंदाची बातमी सगळ्यांना समजली असली तरी आता पूर्णाजीचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे पूर्णाजी तन्वीला म्हणजे सायलीला अश्विनची बायको समजते. तर इकडे डॉक्टरने आता सायलीचं चेकअप केलं आहे आणि तिला आराम करायला सांगितलेला आहे. तिचा बीपीसुद्धा थोडासा लो झाला आहे, त्याच्यामुळे तिला भरपूर पाणी प्यायला द्या आणि आराम करू द्या असं म्हणत आता डॉक्टर तिथून निघून गेलेत. आता सायलीच्या प्रेग्नन्सीची न्यूज ऐकून सगळ्यांना खरंच खूप आनंद झालेला असतो. पण आता जेव्हापासून अर्जुन आणि अश्विन दोघंसुद्धा बाहेरून आले, दोघांचा चेहरा हा अपसेट असतो. कल्पना म्हणते की अरे अर्जुन काय झालं, एवढी आनंदाची गोष्ट समजल्यानंतर सुद्धा तुमच्या दोघांचा चेहरा असा काय पडला का आहे, काय झालं, तू कोर्टामध्ये गेला होतास ना, आज प्रियाची हिअरिंगसुद्धा होती, काय झालं कोर्टामध्ये, काही झाले का, कोर्टामध्ये काही घडलं का. आता इथे अर्जुनला काय सांगावं काय नाही काहीच कळत नसतं. आधीच घरामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आणि त्यात पुन्हा हे. अश्विन म्हणतो की दादा सांग ना, किती दिवस आपण घरच्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवणार आहोत.
आज ना उद्या ही गोष्ट सगळ्यांना कळणारच आहे. अश्विन असं म्हणाल्यानंतर सगळेजणच म्हणतात की प्रतापसुद्धा म्हणतात, अरे अर्जुन काय झालं? काही घडलंय का कोर्टामध्ये? प्रियाने आणखीन काही नवीन तमाशा केलाय का? अरे बोल ना. अर्जुन आता इथे काही बोलणार, त्याला काय बोलावं खरं तर काही कळत नाही आहे. प्रताप म्हणतात, अरे बोल ना, काय झालं? काही झालंय का कोर्टामध्ये? कल्पना म्हणते, अरे अर्जुन काय झालंय? बोला ना, तुम्ही दोघांनी काहीतरी सांगा. नक्की काय झाले? तुम्ही दोघंसुद्धा असे नाराज का आहात? चेहरे का पडलेत तुमचे? त्यावर आता अर्जुन झालेला सगळा प्रकार इथे सांगत असतो. कोर्टात हिअरिंग झाली, प्रियाला शिक्षासुद्धा झाली. प्रियाला जन्मठेप झालेली आहे. पण त्यानंतर प्रिया प्रेग्नेंट असल्याचं खूप मोठं सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आणि प्रिया प्रेग्नेंट असल्याचं आता अर्जुन इथे सगळ्यांना सांगतो. आणि ही गोष्ट ऐकल्यावर आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे अश्विन बाबा होणार हे ठीक आहे, पण या निमित्ताने ही प्रिया पुन्हा आता सुभेदारांच्या घरामध्ये येणार ह्या सगळ्या या गोष्टीची आता कल्पना करूनच सगळ्यांनाच खूप मोठी भीती वाटायला लागलेली असते. आता घरामध्ये सगळ्यांना आधीच एक गुड न्यूज कळाली आहे, म्हणजे सायली प्रेग्नेंट आहे. पण प्रियाची ही न्यूज ऐकल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. आणि या सगळ्यावरती आता काय निर्णय घ्यायचा कोणाला काहीच कळत नाही आहे. कल्पना म्हणते, अरे हे सगळं काय झालं? आता काय करायचं आपण? कोणालाच काही कळत नसतं. अर्जुन म्हणतो की हा सगळा निर्णय आता अश्विनचा असेल. अश्विन जो काही निर्णय घेईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. कारण या सगळ्यामध्ये प्रियाने जरी किती गुन्हे केले असले तरी या सगळ्यामध्ये बाळाची काही चूक नाही आहे. आणि जेवढा अधिकार त्या बाळावर आता प्रियाचा आहे तेवढाच अश्विनचा सुद्धा असणार आहे. पण अश्विन म्हणतो की दादा, ते बाळ माझं आहे की नाही हे अजूनही सिद्ध झालेलंच नाही आहे. आता असं जेव्हा अश्विन म्हणतो तेव्हा कल्पना म्हणते की अरे अश्विन, असं असं काय म्हणतोयस? अश्विन म्हणतो, मी खरं तेच बोलतोय आणि बरोबरच बोलतोय. कशावरून? ते बाळ माझंच आहे. अश्विन आता त्या बाळाला स्वीकारायला तयारच नाही आहे. अश्विन म्हणतो, मी त्या बाळाला नाकारत नाही आहे. ज्यावेळेला कळेल की ते माझं बाळ आहे त्यावेळेला मी त्या बाळाला नक्की स्वीकारेन. पण जर ते माझं नसेल तर मी त्याचा स्वीकार करणार नाही, हे आता अश्विनने ठामपणे सांगितलेलं असतं. आणि अश्विन आता इथे अर्जुनला म्हणतो की दादा, ज्यावेळेला बाळ जन्माला येईल आणि कळेल की ते बाळ माझं आहे तेव्हा मी त्या बाळाला स्वीकार करेन, पण मी प्रियाचा स्वीकार कधीही करणार नाही आहे, असं सांगून आता अश्विन तिथून रागाने निघून गेलेला असतो. आणि आता हा अश्विनचा जो काही निर्णय आहे, म्हणजे त्याने जो काही बाळाच्या बाबतीत आणि प्रियाच्या बाबतीत जो काही निर्णय घेतला आहे तो खरं तर सगळ्यांनाच मान्य आहे. तर अर्जुन म्हणतो की अर्जुन इथे म्हणत असतो की मला आता एका आणखीन वेगळ्याच गोष्टीची भीती वाटते आहे. म्हणजे प्रिया प्रेग्नेंट आहे हे तिला कळलं आहे आणि ती या गोष्टीचा फायदा घेत जेलच्या बाहेर सुटण्याचा ती नक्कीच प्रयत्न करणार आहे. देव करू आणि ती जेलच्या बाहेर येऊ नये आणि पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये तिने पाऊल ठेवू नये एवढीच माझी आता इच्छा आहे. कारण प्रिया जेलच्या बाहेर सुटण्यासाठी अगदी काहीही करू शकते. लास्ट टाईम जिने जसं केलं, अर्जुनला घोळात घेतलं, तसं तिने ह्या वेळेला पुन्हा करायला नको. तर मंडळी, आता इकडे सायली आणि प्रिया दोघी जणी प्रेग्नेंट आहेत ही न्यूज आता सगळ्या सुभेदारांना समजली तर आहेच. पण प्रेक्षकांना आता इथे मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. म्हणजेच मालिका आता 9 महिन्यांचा मोठा लीप घेणार आहे. आणि ज्यावेळेला आता सायलीची आणि प्रियाची डिलिव्हरी डेटसुद्धा एकत्र आणि एकाच हॉस्पिटलमध्ये आता होते. आणि त्याच वेळेला आता प्रेक्षकांनो असं दाखवलेलं आहे की प्रिया आणि सायलीची डिलिव्हरी एकाच हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर सायलीला मुलगा होतो आणि प्रियाला मुलगी होते. आणि ज्यावेळेला तर प्रियाला कळतं की आपल्याला मुलगी झाली आहे आणि सायलीला मुलगा झाला आहे, म्हणजे सुभेदारांच्या संपूर्ण प्रॉपर्टीचा वारस हा सायली आणि अर्जुनचा मुलगा होणार आणि आपल्याला प्रॉपर्टीची दमडीसुद्धा मिळणार नाही. आणि म्हणूनच प्रिया आता कोणालाही कळायच्या आतच सायलीच्या आणि स्वतःच्या बाळाची अदलाबदली एका नर्सला सांगून करून घेते. म्हणजे सायलीची आणि प्रियाची डिलिव्हरी एकाच लेबर रूममध्ये होत असते आणि प्रियाने आता एका नर्सला आधीच मॅनेज करून ठेवलेलं असतं. आणि तिने ज्या क्षणी डिलिव्हरी होते त्याच वेळेला आता तिने दोन्ही बाळांची अदलाबदली केलेली आहे. आणि त्यानंतर आता अर्जुन आणि सायली स्वतःच्या बाळाची ओळख कशा पद्धतीने पटवून घेतात हे सगळं काही आपल्याला आता येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीने पुढचे भाग असणार आहेत. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. आणि मालिका हा एवढा काही 9 महिन्याचा लीप घेणार आहे तो तुम्हाला सुद्धा आवडलेला आहे का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा.